एक 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 मिनिट, मला एक सांग, आसावरी आत्ता आहे कुठे पण? हा? घरी. तू खोटं बोललीस माझी. पण त्या खोटं बोलण्यामुळे इतके महिने मनात असलेलं खरं तर बाहेर आलं ना. हुशार आहेस तू. थँक्यू. नाही, थँक्स मी तुला द्यायला हवे. तुझ्यामुळे तर सगळं मनातलं बोलू शकलो. थँक्स. आता खूप हलकं वाटतंय, बरं वाटतंय. म्हणजे कोणीतरी आहे जिच्याशी मी हे सगळं शेअर करू शकतो आणि मुख्य म्हणजे जिला हे चुकीचं वाटत नाही. नाही, आता मला खात्री आहे की आपण हा इश्यू हँडल करू शकतो. हे मला बाकी टेन्शन नाहीये. आसावरीशी काय बोलायचं याचा जरा प्रश्न पडला. म्हणजे हे सगळं ती कसं घेईल. म्हणजे तिला माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, यू नो दॅट. एक मित्र म्हणून आपुलकी पण आहे, पण त्या मैत्रीचं पुढे जाऊन काय होऊ शकतं याची तिला जाणीव नाही. तर ती तिला करून द्यायला लागेल ना. आणि कदाचित आधी आसावरीशी बोलायला लागेल आणि मग मग दत्ताजींशी बोलायला लागेल, नाही का? आजूबाजूला कुणी नसताना तुम्ही त्यांना दत्ताच म्हणता हे माहिती आहे मला. सगळं माहिती असतं ना. अरे म्हणून तर तुझा आधार वाटतो का मला शुभ्रा. खरंच म्हणजे असं एक खात्री वाटते की तू दत्ताजींना सगळं नीट पटवून देऊ शकशील. मी असेलच, आपण दोघं मिळून सांगू. एक मिनिट, मी जरा कन्फ्युज्ड आहे. कशाबद्दल? नाही म्हणजे तुम्ही मगापासून असं म्हणताय की आपण दोघं मिळून असं करू, आपण दोघं मिळून तसं करू. म्हणजे तुम्ही माझी मदत मागताय का? मागतोय म्हणजे गृहीत धरतो मी. नका धरू, कारण मी मदत करणार नाहीये. अगं पण तुला हे सगळं मान्य आहे ना? हो, आणि आईंसाठी खूप खुश आहे मी. मग माझ्या लग्नाची बोलणी मी स्वतः केली होती. घरी गेले, बेल वाजवली, आईंच्या समोर उभी राहिले आणि हात मागितला त्यांच्या मुलाचा. तसंच तुम्ही पण करा. नाही पण ते दत्ताजी जाम डेंजरस आहे का? हो. घाबरलात? नाही काय घाबरायचं काय त्यात. बोलायचं आपण. तर कदाचित मी आधी आसावरीशी बोलीन किंवा आसावरी समोर त्यांच्याशी बोलीन. चला तर मग. हा चला. हाय ग. आलात? हो, कुठे होता तुम्ही? काय झालं? आणि कळवायचं तरी ना. कळवायचं काय? अहो म्हणजे मी वाट बघत होते ना तुमची. माहिती होतं ना तुम्हाला. तू कशाला माझी वाट बघत होतीस? अगं बाई, असं काय करताय तुम्ही? माझ्याकडे पदार्थ शिकायला नाही का येणार होतात? मी मुगाच्या डाळीच्या शिऱ्याची सगळी तयारी करून ठेवली होती आणि तुम्ही विसरलात. हो, विसरलो. होतं असं कधी कधी. मुद्दाम आईना भडकवून मजा घेतायत. विसरलो. एक साधा फोन नाही करता आला का तुम्हाला? आई, तुमचा फोन माझ्याकडे होता ना, त्यांनी फोन केला होता ऍक्च्युली. अगं बाई, हो की. म्हणजे तुम्ही दोघं जण माझी गंमत करत होतात ना. कमाल आहे तुमची. जाऊ दे ना, सुरुवात करूया ना. मुगाच्या डाळीचा शिरा. तुमची वाट पाहून पाहून करून टाकला मी तो मुगाच्या डाळीचा शिरा. अहो पण इतका वेळ का लागला तुम्हाला? म्हणजे तसं सगळं ठीक आहे ना? दारातूनच सांगू का आत येऊन सांगू? अगं बाई, आत या ना. सावकाश. काय झालं पायाला तुमच्या? काय नाही काय. त्यांनी ऍक्च्युली व्रत केलं होतं. आज दिवसभर असेच अनवाणी फिरत होते ते. व्रत? अहो पण तुमचा विश्वास नाही ना व्रत वगैरे करण्यावर. ते हाऊस म्हणून असंच कधी कधी करतो. आपण असं व्रत करायचं का? काहीतरीच काय. तुम्ही आधी या, बसा इथे बसा. या सावकाश बसा. अगं बाई, खूप दुखतंय का हो तुम्हाला? नाही थांबा, मी औषध घेऊन येते तुमच्यासाठी. थांबा, आलेच मी. काय चाललं होतं सर तुमचं? काय छळत होता ताईंना? गंमत करत होतो ग.
काय आपुलकीने वैतागते ना तुझी सासू. अशी आपुलकी आजपर्यंत मला कोणी दाखवलीच नाही का. थांबा थांबा थांबा, मी औषध लावते. हा, काय झालेलं नाही मला फारसं. अगं नाही ग बाई, बघा, ते- किती तुम्ही चालताना तुम्हाला त्रास होतो. हो, काही घ्या. ते ठीक आहे. आधी याच्यावरती पाय ठेवा तुम्ही. नको ना थांबा, तू थांबा. अरे सॉरी हं. नको नको नको, तू तू हे बघ, तू मला ते ऑइंटमेंट दे, मी लावतो ते. अहो नाही, अहो असं काय करताय. स्वतःच्या जखमांवरती स्वतः औषध लावण्यात की एकटे नाही पडलात तुम्ही. आम्ही आहोत सगळे बरोबर. खरंच मला एक कळत नाही, स्वतःला असा त्रास होईल असं व्रत करायची काय गरज होती. हाऊस पडून तुम्ही अनवाणी चालत गेलात, ते दुपारचं. अहो रस्ते चांगले राहिलेत का आपले आता. काहीच कसं कळत नाही हो तुम्हाला. अगदी लहान मुलासारखे वागतं कधी कधी. बावड्यासारखा. हो नाही तर काय. आई, सोहम इतका पण लहान नाही हा आता. अगं वयाचं नसतं नुसतं. आता यांच्याकडे बघ ना, एवढे मोठे झाले तरी सुद्धा व्रत करतायत. कसलं अनवाणी चालत जाण्याचं. काय आहे हे. आता हे उभं राहून यांचं काम असतं की नाही सारखं त्या स्वयंपाकघरात. आता असं झाल्यावरती उभे राहू शकतील का ते. कसलाच विचार करायचा नाही. सॉरी. आधी चूक करायची मग सॉरी म्हणायचं. सॉरी म्हटलं की झालं का. पुन्हा जर तुम्ही असे वागलात ना तर मी तुम्हाला सांगून ठेवते हं. मी अजिबात तुम्हाला काही शिकवणार वगैरे नाही. आहे की नाही प्रेम. ते मी कसं सांगणार, तुम्ही शोधायचं. अरे पुरावा हवाय कशाला. आता आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही, सगळं एकदम क्लिअर आहे. असावरी मी आहे. काय झालं सर, सगळं एकदम क्लिअर होतं ना. नाही, हा अडथळा विसरलो होतो. चहा वगैरे काय मिळणार आहे का, की बाहेरून जाऊन पिऊन येऊ. आणते बाबा. अहो तुम्ही उभे काय राहिलात. आत्ताच तुमच्या पायाला मलम लावलं ना मी. तुम्ही आधी बसा, बघू बसा. हो बस. आणि पुन्हा अशी व्रत वगैरे केलीत ना तर याद राखा. मी चहा करून आणते. हं. सांगू का तुझ्या सासूला तुझ्यामुळे झालंय म्हणून. भावी सासऱ्याला अनवाणी उन्हातानातून फिरवतेस. थांब, लग्न झाल्यावर सासरी वासच घडवतो तुला. लग्न झाल्यावर ना, मग अशी तर मोठ्या मोठ्या बाता करत होतात. आणि आजोबांचा साधा आवाज ऐकला तरी उठून उभे राहिलात. भासा. घाबरलात ना. भासा म्हणजे काय. भावी सासरे. पण तुम्ही असं जर आजोबांना घाबरलात तर माझे भासा होणार कसे. अरे मी नाही घाबरत कोणाला. उद्याच येतो की नाही बघ माझ्या भासाशी बोलायला. भासा. भावी सासरे. दत्ताजी. आसावरीला सांग मी येतो उद्याच. हा. काय झालं सर. माझ्या बरोबर काहीतरी होतं. मॅडी, हे काय 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 झालं तुला. सर सर तुम्ही मला मार्केटमध्येच विसरलात सर. तरीच मी मगाचपासून म्हणतोय की माझ्या बरोबर काहीतरी होतं. सर तुम्ही मला खरंच विसरलात सर. होतो मॅडी. आणि मी रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलंच असतं ना, आठवलंच असतं ना, आणि मग मी तुला घ्यायला आलोच असतो. ओके सर. असं मॅम सापडल्या का. घरीच होती. घरी. त्या घरी जाणवाने फिरत होत्या. हो चल. आणि हे काय, तू काय भाजी का घेतलीस एवढी. सर मी ज्या भाजीवालीचे ते थांबले होते ना, त्या बिचारीचा काही धंदाच झाला नाही. मग मला खूप वाईट वाटलं सर तिचं. मी तिच्याकडनं सगळ्या भाज्या विकत घेतल्या. चल आपण रेस्टॉरंटला जाऊया. मी तुला छान तुझ्या आवडीचं पिझ्झा, पास्ता काय काय करून देतो. अगं शुभ्रा, हे कुठे गेले. ते आत्ताच गेले, पण उद्या येतील असं म्हणाले. अगं पण असे कसे गेले अचानक न सांगता.
आज काय झालंय त्यांना? सगळं ठीक आहे ना शुभ्रा? हो आई, सगळं नीट आहे. त्यांना रेस्टॉरंट मध्ये अर्जंटली जावं लागणार होतं म्हणून निघाले. आता जस्ट गेले. आत्ताच गेले ना? हो. हे जरा धर तू आता. आई हाक मारा ना, ते वळतील. नको नको नको, अशी कशी हाक मारायची? शुभ्रा, अगं मगाशी मॅडीताई नव्हत्या ना त्यांच्या बरोबर? होत्या की बाजारात. उद्या अभिजितराजे येणार आहेत आजोबांना भेटायला. दत्ताजी, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि माझी खात्री आहे की जे ऐकल्यावर तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल. दत्ता आनंदाने उड्या कसा मारेल? नमस्ते दत्ता. दत्ताजी, दत्ताजी कसे आहात? कसं असतं ना दत्ताजी, प्रत्येक माणसाला आयुष्यात एक साथीदार हवा असतो, हा की नाही? अरे हो, पण म्हणून तुला साथीदार हवा म्हणून माझ्या सुनेचा हात मी तुझ्या हातात द्यायचा का? अरे काय डोकं गहाण ठेवून आलास का? चप्पल चोर, एका बुक्कीत आडवा करीन. नाही 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 नाही, हे काय जमत नाहीये. काय आहे की दत्ताजींशी बोलण्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे समोर काहीतरी असं भारदस्त वजनदार जबरदस्त पाहिजे ना, त्याशिवाय असं फील येणार. नमस्ते दत्ताजी, मी अभिजित राजे. तुम्ही ओळखताच मला. मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. सर काय करता तुम्ही? सर तुम्ही तर भाज्यांशी बोलायला सुद्धा लागलात. सर मी पण बोलते. हॅलो भोपळ्या, हाऊ आर यू? जेवण झालं का? पोट केवढं फुगलंय तुझं? काय चाललंय मॅडी तुझं? सर मी पण तुमच्यासारखं बोलते भोपळ्याशी. मी भोपळ्याशी नाही बोलत आहे आणि तो भोपळा नाही आहे, तो दत्ताजी आहे. यू मीन ग्रँडपा? हा. ते भोपळा कसं झालंय? नाही ग मॅडी, मला उद्या त्यांच्याशी बोलायला जायचं आहे ना, तर मला एकट्याने बोलून फील येत नव्हता रिहर्स करायला, म्हणून मी हे बनवलंय. याच्याबरोबर मी तालीम करतोय, रिहर्स करतोय. हा. व्हॉट एन आयडिया सर. सर एक मिनिट. काय? हे असे ओठ. काय चाललंय? अरे हे काय भोपळा? नो ग्रँडपास फ्रेंड. हा भोपळा नाहीये, हे ग्रँडपा आहेत. कोण? दत्ता? सरांना बोलायचं ना ग्रँडपाशी, त्याची प्रॅक्टिस करतात सर. ते सहज तुम्हाला तर माहिती आहे दत्ताजी सारखे माझ्यावर चिडलेले असतात. जरा प्रॅक्टिस करतोय त्यांच्याशी, म्हणजे ते चिडणार नाही त्याबद्दल काहीतरी. खरंय, दत्ताला चिडायला काहीच कारण लागत नाही. आधीपासून असाच आहे तो, कडक पण मनातून एकदम हळवा, अगदी लहान मुलासारखा. अरे पण हा असा कसा दत्ता? थांब. हा आता वाटतोय दत्ता. सर आता हा भोपळा ग्रँडपा सारखा दिसायला लागलाय. सर आपण उद्या काकडीची मॅडी बनवूयात.
मग अभिजित, मी आता घरी जाऊ का? माझी सगळी कामं आटोपली आहेत. हा निघा ना, तुम्ही इतका कशाला थांबलात खरं? बर, येतो मी. या बाय सर, मी पण जाते हं. ओके Bye. बाय. दत्ताजी, उद्या मी येतोय आसावरीचा हात मागायला. शुभ्रा, ए बाळा, जा जाऊन झोप तुझ्या खोलीत जा. मला इथेच बरं वाटतंय. सोमला झोपू दे एकट्याला आज त्या रूम मध्ये. खूप रूम रूम करत होता ना. कशी आहेस ग तू? माझ्या मुलाला त्रास देतेस आणि मलाच सांगतेस. बघ किती झोप आली बाळा आज. झोप जा. हं? उद्या मज्जा येणार आहे. का ऑफिसमध्ये आहे का काही? ऑफिस मध्ये नाही, घरात. घरात काय आहे उद्या? कुठला सण तर नाहीये. म्हणजे सण असताना तो अभिजित राजेने त्यांच्या कार्यक्रमात तसे पदार्थ दाखवले असते. अगं कामाच्या गडबडीत मी त्यांचा कार्यक्रमच बघायचं विसरले आज. ते फोन कुठे आहे का तुझा? बघ बरोबर ह्या वाजता रिपीट असतो ना त्यांचा तो. मला जरा तो रिमोट देतेस का? ते बघ. हॅलो, लागला त्यांचा कार्यक्रम. मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत कार्यक्रमात, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आजचा आपला खास भाग आहे काही हटके पदार्थांचा. ए या शेफच्या वेशात किती छान दिसतात ना ते. रात्री शोभून दिसतो त्यांना अगदीच हा वेश. आणि ते जेव्हा बोलतात ना तेव्हा त्या पदार्थाची चव अक्षरशः जिभेवर येते. ते छान बोलतात ना. सर, सर काय हँडसम दिसताय तुम्ही. थँक्यू. सर, मी जर का ग्रँडपा असते ना तर आसावरी मॅमचा हात लगेच तुमच्या हातात दिला असता. पण तू ग्रँडपा नाहीयेस ना मॅडी, म्हणून तर हा सगळा खटाटोप करावा लागतोय. सर बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू मॅडी. बाय मॅडी. बाय सर. अरे साहेब पूर्ण सांगू दे किस्सा माझा. अरे काय आहे बघ ना, कोण मूर्खासारखा पाणी वाया घालवते. दत्ता, तू चिडू नकोस. मी घालतो झाडांना पाणी. घाल घाल घाल, उचल तो पाईप. सांभाळ रे. गुड मॉर्निंग दत्ताजी. काय रे चप्पल चोर. अरे काय भाड्याने कपडे आणलेस काय? काय फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतोयस? अरे काय घातले हे? नाही, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. अरे दत्ता, अरे दत्ता वाटो मला. अरे मी घसरतोय दत्ता. अरे सांभाळ, पाय घसरून पडशील, कंबर मोडेल. अहो काका सांभाळून. अरे बघतोस काय, जा जा जा, धर त्याला, मदत कर. नाही पण ते दत्ता, को को ते बेगडे तो कोण. हट. हो. ओ काका थांबा. थांबा 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 थांबा. तुम्ही सोडा. मी करतो. ए सांभाळ रे. ए जरा मी बांधतो हे. अरे काका, तुम्ही सोडा. मी बसतो. काळजी करू नका. सोडा तुम्ही. हा सोडा. बस सोडा. सावकाश.
बरं झालं चप्पल चोर तू आलास, नाही तर कारखानीस चिखलात पडला असता. काय खरं नव्हतं त्याचं. खरंच रे, थँक्यू अभिजित, तुझ्यामुळे मी वाचलो रे. अरे काय हे भाड्याचे कपडे खराब झाले तुझे, पूर्ण भिजलास तू. दत्ताजी, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे.